आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। पुण्यातल्या यवतमध्ये एकानं धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आहे। घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ यवतमध्ये जाऊन पाहणी केली तर कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। पुण्याच्या यवतमध्ये काल दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्ट नंतर यवतमध्ये दोन गट आमने सामने आले। जमावानं यवतमधल्या काही गाड्यांचं नुकसान केलं। या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी यवत गावातून रूट मार्च काढला। यवतमध्ये सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे। राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय। सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात असं भरणे म्हणाले। भरणेंच्या या वक्तव्यानं उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। भरणेंच्या या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे। प्रत्येकाला संकटात प्रत्येकाला अडचणीत करण्यात येईल तुम्हाला वाटतंय असंच का तसंच का। त्यामुळं जरी काय असलं तरी आपण जर लोकांना सहकार्य केलं तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो। तुम्हा सर्वांना माहिती आहे तुमच्या सगळ्यांसमोर मी आहे मी जर कारखान्याला संचालक करतो त्या कारखान्या संचालकाचं पदावर असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम ते करतात ती माणसं नोंद ठेवतात। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आज पनवेलमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत। अलीकडेच शेकाप नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंना शेकापच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं। खासदार संजय राऊतही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या पक्षातील जवळीक पाहायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। अजित पवारांच्या उपस्थितीत रायगडमधल्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। महाड माणगाव मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे आपल्या अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करतील। भरत गोगावलेंचे खंदे समर्थक असलेल्या राजीव साबळेंच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसणार आहे। राजीव साबळे गोगावलेंची साथ सोडून राष्ट्रवादीचा घड्याळ हाती बांधणार आहेत। आपण एकनाथ शिंदेंवर नाही तर मंत्री भरत गोगावलेंवर नाराज असल्याचं त्यांनी म्हटलंय। आमची कोणतीच प्रतिष्ठा रायगड जिल्ह्यात ठेवली गेली नाही, आपल्या पदाचा मान देखील ठेवला गेला नाही, सतत आपला अपमान केला जात होता, त्यामुळे नुसतं पद देऊन काय उपयोग असा सवाल साबळेंनी केलाय। आपण चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असून आपल्याला कोणतंच काम दिलं जात नव्हतं आणि म्हणूनच आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलाय अशी खदखद शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे साहेबांबद्दल माझं मत आजही चांगलंच आहे। एकनाथ शिंदे साहेबांना मी कधी दोष दिलेला नाहीये। मी दोष भरत शेठना दिले। भरत शेठने आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना पुसून दिलं नाही। कधी आम्हाला पद दिलं म्हणजे पदाची प्रतिष्ठा जिल्ह्यामध्ये ठेवली गेली नाही। स्वार्थ कसला आला स्वार्थ? मला या ठिकाणी काम नव्हतं, पद दिलं होतं, पण मान राखला जात नव्हता जिल्ह्यामध्ये पदाचा, त्याचा अपमान केला जात होता। कामाची ऊर्जा आहे माझ्यामध्ये, अनुभव आहे माझ्याकडे, ते सुद्धा काम जर दिलं नाही तर काय करणार माणूस? आणि तर्कधारण साहेब मी तुम्हाला काम देतो म्हणून इकडे आलेलो आहे मी। मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 2 आरोपींविरोधात 7,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केतन कदम आणि जय जोशी यांच्याविरुद्ध 7,000 पानांचं मोठं आरोपपत्र न्यायालयात सादर केलं। या गैरव्यवहार प्रकरणात 65.54 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। आर्थिक गुन्हे शाखेनं 16 ते 17 जणांचे जबाब नोंदवलेत। कदम आणि जोशी यांनी मध्यस्थ म्हणून काम केलं असून आधीच निवडलेल्या कंपन्यांनाच गाळ काढण्याचं कंत्राट मिळावं यासाठी खासगी कंपन्यांचे संचालक आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आलाय।
महादेवी हत्तीणीबाबत कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश येण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवी हत्तीणीला परत आणलं जाण्याची शक्यता आहे. जनभावना लक्षात घेता वंतारा प्रशासनानं तशी तयारी दर्शवली आहे. वंतारा प्रशासनानं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाच्या मठाधिपतींशी चर्चा केली. महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. वंतारा प्रशासनानं हत्तीणीला परत पाठवण्याबाबत तात्काळ वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवावा अशी मागणी मठाधिपतींकडे केली. आजरा, चंदगड, राधानगरी तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी वंताराला प्रस्ताव पाठवलाय. तसंच नांदणी परिसरामध्ये वंताराचं एक युनिट उभं करण्याचीही तयारी दर्शवली आहे. कोल्हापूरच्या नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. काल रात्री 8 वाजता ही मोहीम थांबवण्यात आली. आतापर्यंत 2,04,421 जणांनी या मोहिमेला पाठिंबा दिलाय. दरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांची आज पूजा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना हे निवेदन पाठवलं जाईल. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील असं तटकरे यांनी आपल्या एक पोस्टमध्ये म्हटलंय. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता मिळाली. 18 ऑगस्टपासून कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी त्याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलंय. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल. या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकिलांनी आनंदोत्सव केला. मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असं 3 खंडपीठ होते. त्याला आता सर्किट बेंचची जोड असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत कोल्हापूरच्या लोकांचं आणि वकिलांचं अभिनंदन केलं. माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला आज शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. प्रज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात काल दोषी सिद्ध झालाय. 35 वर्षीय रेवण्णावर 47 वर्षीय मोलकरणीवर बलात्काराचा आरोप सिद्ध झालाय. रेवण्णाविरुद्धच्या 4 पैकी एका प्रकरणाचा निकाल काल जाहीर झालाय. आमदार खासदारांसाठीचं विशेष न्यायालय आज शिक्षा सुनावणार आहे. प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू आहेत, तर त्यांचे वडील कुमारस्वामी सध्या केंद्रात अवजड उद्योग मंत्री म्हणून काम करतात. नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून पतीनंच तिला डान्स बारमध्ये नाचवल्याचा प्रकार घडला होता. एबीपी माझाच्या बातमीनंतर महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेचा पती आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ नाशिक पोलिसांना फोन करून दोन्ही आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरातच हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा घुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांचे पती सुद्धा सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. आशा यांची गळा दाबून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून कळलेलं नाहीये. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी राजकारणापासून अलिप्त होते. शनी शिंगणापूर देवस्थानातील बनावट ॲप प्रकरणावरून सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घोटाळा हा एकट्यानं केला नसून यात आणखी आरोपींची भर पडू शकते असं सुरेश धस म्हणाले. या प्रकरणात मकोका लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसंच प्रसादाची वाहतूक करणारा कर्मचारी कोट्यवधी असल्याचा दावा धस यांनी केलाय. त्यांचा आकार शोधून काढावा अशी मागणी धस करतायत. जर कोणी आकाबाका असतील इकडे तर त्यांचं नाव तुम्ही शोधून काढा. परंतु हे सगळे पिलावळ जे आहे, ज्यांनी त्यांचं तिथे करप्शन केलेलं आहे, हे एकदा चिले पिले आतमध्ये घातले की मग ते आकाबाकाचं नाव सांगतात. मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव डंपरनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. रस्त्यावरच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली आहे. डंपरनं इतकी जोरात धडक दिली की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान अपघातानंतर डंपर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पडघा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. पालघरच्या सफाळी इथं राहणाऱ्या छाया पुरव यांच्या अंगावर झाड पडल्यानं त्या जखमी झाल्या.
त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात नेत असताना वाटेत वाहतूक कोंडी लागली. त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मीरा रोडच्या ऑर्बिट इथं रुग्णवाहिका वळवली, पण वेळेत रुग्णालयात पोहोचू न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा देण्यात आली आहे, पण कुर्लावासियांनी ही जागा धारावीकरांना देण्यास तीव्र विरोध केलाय. विरोध डावलून धारावीकरांना ही जागा देण्यात आल्यानं कुर्ल्यातील नागरिक आक्रमक झाले. आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 7 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. कुर्ला मदर डेअरीपासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं इथल्या नागरिकांनी म्हटलंय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर आता म्हाडाकडूनही शिखर तक्रार निवारण समितीची स्थापना केली जाणार आहे. या प्रस्तावावर गृहनिर्माण धोरणात शिक्कामोर्तब करण्यात आले. सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित सगळ्या अपिलांची सुनावणी शिखर तक्रार निवारण समितीसमोर होते. या समितीच्या आदेशानंतर समाधान न झाल्यास तक्रारदार उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो. माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यावरती बंदी आणण्यात आली होती. त्यामुळे काही मंडळांनी बाप्पाच्या मूर्ती मंडपातच ठेवल्या होत्या. मात्र 5 महिन्यांपासून मंडपात असलेल्या या मूर्तींचं आज विसर्जन होणार आहे. 6 फुटांवरील गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मूर्तींचं आज विसर्जन करण्यात येईल. यामध्ये चारकोपच्या राजाचाही समावेश आहे. रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक कालावधीमध्ये हार्बर मार्गावरच्या सगळ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर मध्य रेल्वेवरील लोकल उशिरानं धावतील. ब्लॉक काळामध्ये पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होऊन परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गानं प्रवास करावा लागेल अशी शक्यता वर्तवली जाते. मुंबईमध्ये पावसाळी आजारांचं प्रमाण वाढलंय. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैमध्ये मलेरियाचे 1294 रुग्ण तर डेंग्यूचे 705 रुग्ण आढळले. यासह इतर आजारांच्या रुग्णांमध्येही सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. कमी मासिक वेतनात अधिकचं काम, महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण यामुळे बेस्टचे कर्मचारी त्रस्त झाले असून संप करावा की करू नये यासाठी 5,998 कर्मचाऱ्यांपैकी 5,051 कामगारांनी मतदानात सहभाग घेतला. त्यामध्ये 4,986 जणांनी संपाच्या बाजूने कौल दिलाय, तर संप करू नये यासाठी केवळ 7 जणांनी मतदान केलंय. या निकालानंतर पुढची भूमिका 7 ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरवली जाईल असं संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितलं. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं 96 इमारती अतिधोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींमधल्या 2,500 कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करून इमारती रिकाम्या करणं अपेक्षित होतं. पण दुरुस्ती मंडळानं 96 पैकी एकही इमारत रिकामी झालेली नाही. 2,500 कुटुंबातील एकही कुटुंब इमारतीतून बाहेर पडलेलं नाही. त्यामुळे पावसामुळे एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण होतोय. कल्याणमध्ये 5 ऑगस्टला 8 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. केडीएमसीच्या कल्याण पूर्व परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे 12व्या जलशुद्धीकरण केंद्रातून 8 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा राज्य सरकारच्या वतीनं आज सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये दिव्याचा सत्कार केला जाईल. क्रीडा मंत्रालयाची सूत्र हाती घेतली नसली तरी माणिकराव कोकाटे दिव्या देशमुखच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. माणिकराव कोकाटेंनी दिव्या देशमुखला फोन करत तिचं अभिनंदन केलंय. त्यामुळे क्रीडा मंत्री म्हणून कोकाटेंच्या कामकाजाला अप्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. आमदार भावना गवळी 27 वर्षांपासून मतदारसंघातील भाऊरायांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना राखी पाठवत असतात. यावेळी ही राखी पाठवून नातं जोपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राखी घरपोच पाठवण्यासाठी महिला कार्यकर्त्या गेल्या काही दिवसांपासून संघातील राख्या पॅकिंग करण्याचं काम करत आहेत. भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज आणि उद्याही स्थगित करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील यात्रेच्या दोन्ही मार्गांवरती दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. त्यासाठी अमरनाथ यात्रा 2 दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम मार्गावरती शुक्रवारपासून यात्रा बंद ठेवण्यात आली. मात्र दुसरीकडे बालटाल मार्गाने यात्रा सुरू होती. मात्र मुसळधार पावसानंतर दोन्ही मार्गांवरची यात्रा बंद करण्यात आली आहे.
अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन भारतात बनवलेले आहेत अशी माहिती ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली आहे. आतापर्यंत चीनमध्ये बनवलेले आयफोन अमेरिकेत सर्वाधिक विकले जायचे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात आयफोन बनवणं थांबवा असं सांगूनही ॲपलकडून दाद दिली गेली नाही. अमेरिकन लोक वापरत असलेले बहुतांश मॅकबुक, आयपॅड आणि वॉच या वस्तू व्हिएतनाममध्ये बनवल्या जात आहेत असंही कुक यांनी सांगितलं. अमेरिका आणि रशिया यांच्यातला तणाव वाढतोय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 अण्वस्त्रवाहू पाणबुड्या योग्य जागी तैनात कराव्या असे आदेश दिलेत. रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांचं वक्तव्य प्रक्षोभक आहे असं म्हणत ट्रम्प यांनी हे आदेश दिलेत. 2 दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय आणि त्यावर बोलताना मेदवेदेव यांनी रशिया काय इराण इस्रायल वाटला का असं प्रत्युत्तर दिलं होतं. असले अल्टिमेटम हा इशारा आहे आणि थेट युद्धाकडे घेऊन जाईल असंही मेदवेदेव यांनी म्हटलंय. मेदवेदेव यांचं वक्तव्य मूर्खपणापेक्षा अधिक गंभीर असण्याची शक्यता गृहीत धरून हे करत असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. शब्द खूप महत्वाचे असतात आणि अपेक्षित नसलेलं काहीतरी घडून जातं अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. 2 दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी रशियाला अल्टिमेटम दिलाय. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची तिन्ही सुरक्षा दलं पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी सज्ज होती असं राजनाथ सिंग म्हणाले. राजधानी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की तीनही सैन्य दलांनी मोठं ऑपरेशन करण्याआधी कोणत्याही शस्त्रास्त्रांचा तुटवडा किंवा अन्य तक्रार व्यक्त केली नसल्याचंही राजनाथ सिंग म्हणाले. पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशनसाठी सैन्य तयार आहे का असं तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना विचारलं तेव्हा त्यांनी लगेच संमती दिल्याचं राजनाथ सिंग यांनी नमूद केलंय. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर